पक्षाचा विजय हो. अरे या सरकारचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय. अरे या सरकारचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय. स्मार्ट मीटर सक्ती रद्द झालीच पाहिजे. स्मार्ट मीटर सक्ती रद्द झालीच पाहिजे. स्मार्ट मीटर सक्ती रद्द झालीच पाहिजे. शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शिंदे साहेब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. पक्षाचा विजय हो. अरे या सरकारचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय. अरे या सरकारचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय. महाराष्ट्रामध्ये काल अधिवेशन चालू असताना आम्ही नव्हे, विरोधकांनी नव्हे, तर सर्व पक्षीय आमदारांनी सर्वसामान्य ग्राहकांना, सर्वसामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना लुटणारा या स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये विरोध केला. सर्व पक्षीय आमदारांनी विरोध केल्यानंतर सुद्धा सरकार या असलेल्या स्मार्ट मीटरच्या बाबतीमधली सक्ती करत आहे. खरं म्हणतं तर इथं संशय आहे. काही कंपन्यांच्या हितासाठी हे स्मार्ट मीटरच्या बाबतीमधला हा प्रोग्राम राबवला आहे. प्रत्येकांना टार्गेट दिलेलं आहे आणि ते टार्गेट त्यांनी अधिकाऱ्यांनी पूर्णच केलं पाहिजे अशा प्रकारची सक्ती केली झाली आहे. गावागावात विरोध होतोय, शहरात विरोध होतोय, तरीसुद्धा जबरदस्ती आपण ह्या असलेल्या संदर्भामध्ये हा निर्णय लादण्याचा प्रयत्न MSEBचे अधिकारी करतायत. त्यांना विचारलं ते सांगतात आम्हाला वरून आदेश आहे, आम्हाला काही करून करायला लागेल. लोकांच्या मनामध्ये जी शंका आहे ते दूर करण्याचा प्रयत्न सरकार करायला अपयशी ठरलेला आहे. आजही मगाशी आमचे अध्यक्ष म्हणाले त्याप्रमाणे या मीटर रिडिंगमध्ये अव्वाच्या सव्वा बिलं या ठिकाणी येत आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे तुम्ही पहिली भरा, नंतर आम्ही मीटर रिडिंग करू. माझं म्हणणं आहे की हा लुटारू सरकार आहे. वेगवेगळ्या पद्धतीने सरकार या असलेल्या जनतेच्या, सामान्य जनतेच्या खिशातून पैसे काढतंय. आज पैसा नसेल तर मीटर 2-3 महिन्याने आम्ही बिल भरू शकत होतो. आता जर तुम्ही मीटर पैसे बिल भरलं नाही की लगेच बंद होत आहे आणि रिडिंग कायम चालू राहतं आहे. ज्यांना 3,000 बिल येत होतं ते आता मी बिल 15,000 20,000 जायला लागलेलं आहे. प्रचंड लोकांचा विरोध आहे. गावागावामध्ये विरोध होतो आहे. अधिकाऱ्यांना विरोध करतायत, तरीसुद्धा सरकार हे लादण्याचा प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने आम्ही हा सुरुवात केलेली आहे आणि ह्या जनतेचा आवाज हा उठवण्याचा आम्ही प्रयत्न करू. या जिल्ह्यामध्ये जबरदस्ती स्मार्ट मीटर लावण्याचा प्रयत्न केला तर अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांची जागा दाखवा हा इशारा देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. शशिकांत शिंदे साहेब, बाळासाहेब पाटील आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. अरे या अदानीच्या नावानं, अरे या अदानीच्या नावानं, या सरकारच्या नावानं अरे या सरकारचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो. विजय असो. आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. खाली मुंडीवर पाय. अरे या फसवणी सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. आज स्मार्ट मीटरच्या विरोधात तुम्ही आंदोलन करताय, नेमका काय विषय आहे? या राज्यामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसची राजवट सुरू झाली आणि त्या काळामध्ये या राज्यामधल्या शेतकऱ्यांना, ग्राहकांना, उद्योगधंद्यांना वीज पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डची स्थापना करण्यात आली आणि त्या माध्यमातून आज राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये वाडी वस्तीमध्ये वीज गेली. अलीकडच्या काळामध्ये MSEBचं महावितरण कंपनी झाली आणि कंपनी करून हळूहळू या केंद्र सरकार, राज्य सरकारचा दृष्टिकोन हा दिसतोय की असं खाजगीकरण करायचं. आणि हे खाजगीकरण करत असताना लोकांची मागणी नसताना आम्ही अनेक वर्ष लाईट बिल भरतोय, त्याबद्दल कुठली तक्रार नाही. असं असताना स्मार्ट मीटर ही संकल्पना राबवली आणि स्मार्ट मीटरची जी कल्पना राबवली त्याच्या माध्यमातून सामान्य ग्राहकाची फार मोठी फसवणूक होती. मीटर जोडल्यानंतर साध्या सेन्सरच्या माध्यमातून सुद्धा मीटर फिरत राहते. त्याचप्रमाणे एखाद्या ग्राहकाचं घरगुती वीज 1-2-3 दिवस भरायला वेळ झाला तर ऑटोमॅटिक कट केलं जातं आणि ही एकंदर जुलूमशाही चालली आहे. आणि त्याच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने आमचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज या ठिकाणी आंदोलन जाहीर केलेलं आहे. त्याप्रमाणे आम्ही इथं आलेलो आहे. आम्ही या
महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून शासनानं हे जुलमी जे स्मार्ट मीटर बसवायचं चालले ते त्वरित थांबवावं. अनेक कुटुंब परगावे असतात, त्यांच्या घरामध्ये सुद्धा त्यांना न विचारता मीटर बसवले जातात, बाहेरच्या बाहेर मीटर बसवले जातात आणि याचा निषेध करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. अरे गली गली में शोर है, मोदी सरकार चोर है, गली गली में शोर है, मोदी सरकार चोर है, अरे गली गली में चोर है, मोदी सरकार चोर है, अरे गली गली में शोर है, झेंडा वर घे की. चोर है, अरे या फसवणी सरकारचं करायचं काय, खाली मुंडी वर पाय, या फसवणी सरकारचं करायचं काय. खाली मुंडी वर पाय, सामान्य शेतकऱ्यांना लुटणारा MSEBचा, सामान्य शेतकऱ्यांना लुटणारा MSEBचा, सामान्य ग्राहकांना लुटणारा MSEBचा, गली गली में शोर है, मोदी सरकार चोर है, गली गली में शोर है, मोदी सरकार चोर है, सामान्य लोकांना लुटणारा महावितरणाचा, सामान्य शेतकऱ्यांना लुटणारा महावितरण कंपनीचा, अरे गली गली में शोर है, मोदी सरकार चोर है, गली गली में शोर है, मोदी सरकार चोर है, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी. दादागिरी नहीं चलेगी, महावितरणच्या भोंगळ कारभाराचा महावितरणच्या भोंगळ कारभाराचा महावितरणच्या भोंगळ कारभाराचा धिक्कार असो, स्मार्ट मीटर सक्ती रद्द झालीच पाहिजे.